झाले बुकी. कुठे फिरतो रे मडगाव स्टेशनवर? डॉगेश भाई के ऊपर कोई बोल सकता है क्या? डॉगेश भाई नहीं चाहिए भाई. मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं असेल की पुण्यात गेलो होतो आणि पुण्यात मी काही ब्लॉग्स केले आणि आता मी चाललो आहे मडगाव टू शेगाव. आणि शेगावमध्ये काय करतो हे बघायला तुम्ही लाईक सबस्क्राईब. हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज मी आलो इथे. हाँ नहीं टैक्सी नहीं चाहिए. क्या चाहिए? नहीं अभी जा रहे हैं ट्रेन में जा रहे हैं. हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज मी जाणार आहे शेगाव आणि आज आमची 10 वाजताची ट्रेन आहे. सो दॅट्स को गाईज. आता मी नंतर भेटतो. पॅरेंट्सजवळ जातो आहे. पण पॅरेंट्सना माहीत नाही की मी ब्लॉगिंग करतो. हा माझा चॅलेंजेस आहे आणि फेमस ॲक्च्युली ते खूप महाग असतं. एक्सक्लुझिव्ह ब्लॉग आहे तो. आता इथे हे केलं आहे. मॅरी क्रिसमस गाईज. हा क्रिसमसच्या नंतर नाही रे भाऊ. सो आता क्रिसमस सीझन आहे. 2 दिवस झाले क्रिसमस होऊन. परवा म्हणजे लास्ट वीकमध्ये पुण्यातून आलो आहे. आता या विकात मी शेगाव जातो या संडेला. दिस इज संडे इव्हनिंग. ओके आय थिंक 28. तर संवादाची होती पण आली 11:30 वाजता. काय करतो The next day. पहिला झाली 11:30-12. त्यामुळे मी झोपलो जरा लेटच आणि उठलो पण लेट. आणि आता बघूया सकाळीच ऊन आलं आहे मस्त. आणि कुठे पोचलो आहे तर आम्ही पोचलो होतो माणगाव. अजून 8 स्टॉप आहे शेगाव पोचायला. गुड मॉर्निंग गाईज. दिस इज नेक्स्ट डे. आणि आता मी म्हणजे आम्हाला संध्याकाळ होईल. आणि काल ट्रेनने खूप वेळ काढला. म्हणजे इंजिन चेंज करायचं होतं, पाणी चेंज करायचं होतं. त्याच्यानंतर मग त्यांना जावं लागलं. मग सिग्नल्स लागले. मग 1-2 तास तरी ते तिकडेच होते. मग त्यामुळे काय करता नाही आलं. आता लेट्स सी. आता 9 वाजले. मी आधीच उठलो होतो पण म्हटलं की ते सगळे फ्रेश होत होते. तो भेटलो तर काय खातात तर बघूया. आता काहीच खाल्लं नाही. चहा पण घेतला नाही, खाऊ पण घेतला नाही. बघूया आता मी उतरलो होतो आणि ट्रेन जवळजवळ राहिली आहे कुठल्या तरी मोठे स्टॉप. आता मला परत चढलं पाहिजे. आता बाहेरूनच असे आत या. आता माहीत नाही खूपशे लोक ते उतरले. ट्रेन आले की लगेच चढणार आत, चढले की. सो एक रिमाइंडर असला पाहिजे. लेट्स गो आत. आय थिंक कुठलं स्टेशन? पेन स्टेशन आहे. पेन स्टेशन. A few moments later. 4 दिवसाचा पहिला वडापाव म्हणजे एका बरोबर 2 वडापाव. आता आत बसून खाऊ आणि काय दिसतं ते पाहू. A few inches later. आता आमची बस जायचं होते. आता आमची ट्रेन जायची लागेल. टाईमपाससाठी बाहेर राहतो. ट्रेनच्या रेंजमध्ये राहावं लागेल. ट्रेन राहून 5-10 मिनिटं जाते. माझा कुठल्या क्षणी निघू शकते. लेट्स गो. आता मी काय खाल्लं नाही. एक वडापाव खाल्ला, समोसा खाल्ला, एक चहा घेतला. एवढ्यावरच आहे. काहीतरी खायला मिळायला असेल. तिथे खायला मिळणार तर काय मिळणार. रात्री 10:30 वाजतापर्यंत आम्हाला राहावं लागेल. 10च्या नंतर पोचा. ते सांगितलं आहे 10. दिवे झाल्यामुळे आता 11 वगैरे होतील आरामात. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा ब्लॉग तर कॅन्सलच आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये असलेली मूवी सुरू जाय का. बाय. सबस्क्राईब करा. आता पण मी इथे आलो फॅमिली बरोबर. कारण मी फॅमिलीला दाखवणार नाही ब्लॉगमध्ये. ते एकटा काहीतरी लावणार. आता काहीतरी बघू.
म्हणजे ह्या ज्या ट्रेन्स असतात ना त्या लोकल आणि म्हणजे त्या सुरू असतात AC नॉन AC खूप राहते यार खूप 2-3 तास दिले त्याला आमचा सो आम्ही 3:30 वाजता दुपारीपासून आलो आता आम्ही रात्री पोचू 6 वाजता वगैरे ब्लॉग अपलोड झालेले आहेत वेळ सिरीज फुल अपलोड केलेली आहे तर पुण्याचे ब्लॉग पण जाऊन बघा गोव्यातले पण मी काही शूट केले आहेत म्हणजे ऑक्टोबरमध्ये सुरू केलं आहे मी ऑक्टोबर नोव्हेंबर समथिंग तर नाही नोव्हेंबर नंतर नोव्हेंबरच्या एंडमध्ये काहीतरी सुरू केलं ब्लॉग काढणं म्हणजे माहीत नाही ॲक्च्युली सगळे जानेवारीमध्ये सुरू करतात मी डिसेंबरमध्येच केलं बघूया सबस्क्राईब करा चाय चाय गरम चाय ले लो चाय आया है समोसा खाओ समोसा डॉगेश भाई के ऊपर कोई बोल सकता है क्या डॉगेश भाई डॉगेश भाई क्या कर रहे हो भाई कुछ तो बोलो ना बघत बाय हाय सबस्क्राईब करा लाईक करा गाईस आम्ही सध्या कुठलं खर्डीवर आलोय खर्डीवर सबस्क्राईब करा लाईक करा चला चला तो आणि अजून जेवण आलं नाही आहे मी जेवलो नाही आहे आणि माहीत नाही एकट्यात फिरतो आहे या डब्यातून त्या डब्यात एकदम स्टार्टिंगपासून लास्ट गेलो आणि लास्टपासून परत इथे आलो पुन्हा ट्रेन 2दा फिरतो काय मी काय सांगू आता मला वाज आला म्हणजे बाहेर बघायला मजा येते पण कधी कधी असं वाटतं की असं हे म्हणजे एवढा लांब नको जायला होती म्हणजे वाज येतो चलाच गो आता आम्ही आलोय कसारामध्ये आणि बघू शकतात 4:30 वाजून गेलेत पण अजून जेवण नाही आलं हे काय बरोबर नाही हे अजिबात बरोबर नाही 12 वाजता सांगितलं जेवण पाहिजे त्यांनी ऑर्डर घ्यायला 4 यांचा माणूस आलेला आता 3-4 तास झाले त्याच्यानंतर आता मध्ये ट्रेन थांबायची 9:30 झाली थांबायची पण जेवण काय अजून आलेलं नाही वडापाव वगैरे ते येतात म्हणते तरी किती खाणार ना बाजू खायचा तर गोव्यात यार तुम्ही वडापाव पावभाजी खायला गोव्यात या गोव्यात मजा येते आता बघू काय होतं ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघू आता तर ट्रेन जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आहे तर मी आज जाणार ट्रेन बसून आणि जेवणाला एवढा वेळ पोचायला किती वेळ लावला त्यांनी यायला वेळ लागला जेवण लेट पाकलं आता पोचणार पण लेट काय ट्रेनमध्ये एवढं काय हे नाही सफर नाही आपल्याला कारण एकच असतं ना एकतरी गोष्ट लवकर झाली पाहिजे आता ट्रेन सुटते आता चहावाला पण नेमका रॉंग टाईमवर येतो कांदा भजी आली आहे ती खाऊन घेऊया आणि त्यानंतर आम्ही अजून एक काहीतरी ऑर्डर केलं जे 3-4 तास तरी आलं नाही आहे हे बघा हे 4 तासानंतर आलं आहे रिव्ह्यू आहे यार कॅमेऱ्यामध्ये असणार नाही पण किंवा बघायला गेलं असतं पण त्या जणी सांगा किती तास आले असतील किती झाले असतील गाईस 19 तास आणि 30 मिनटं झालेली आहेत गाईस 19 तास झालेले आहेत आणि आता बघूया 24 तास म्हणजे ट्रेनमध्ये घालवायचा किती मोठे दुःख असतं तुम्हाला काय बोलू शकतो
तासाआधीच खाऊन घेतलं, शूट करायला विसरलो आणि आता आम्ही पोचलो आहेत. आता आम्ही उतरूया 5 मिनिटात आमची ट्रेन शेगावला पोचेल आणि बरोबर 24 तास झालेले आहेत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आपला व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 11:10 आता सगळं टाईम झाला आहे म्हणजे आता ट्रेन 5 मिनिटात पोहोचेल. मग आमचं रिक्षा मिळेल, बुकमध्ये जाऊ. इट्स यूज टाईम. नहीं चाहिए बाय. नांदगावला आलो आहे आम्ही. नांदगावला पोचलो आहे आणि आता आमच्याकडे जरा टाईम आहे. आमची ट्रेन 10ला सुटल्यावरती तर 11पर्यंत डिले झाली आहे. सो असं वाटतं की जॉब काढू जरा नंतर निघू. पण कधी कधी असं वाटतं की ट्रेनचा जो प्रवास आहे तो परत प्रवास नाही मिळणार. हा थोडा एन्जॉय करूया, जरा मस्त एखाद्या आणि स्टोरीज रील्समध्ये बनवून घालीत असतो. तर ते आपण बघा, ब्लॉग्स पण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही काय काय फिरलो, जेवणपासून काय काय केलं. तर तुम्हाला त्यामध्ये ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. काय आम्ही शेगावला पोचलो आहे. आता लगेच रूमवर जातो, नंतर भेटतो. ब्लॉग इथे सेंड करतो. Dog 14 is ready. Block 15 is coming. Thank you for watching. बाय बाय ट्रेन. Bye bye. Music by